नांदगाव खंडेश्वरात आढळला। दुर्मिळ झाडरेती जातीचा निमविषारी साप। तालुक्यात प्रथमच नोंद। नांदगाव खंडेश्वर। प्रतिनिधी सागर सव्वालाखे। नांदगाव खंडेश्वर शहरातील योगेश खंडार यांच्या शेतातील झाडावर दुर्मिळ झाडरेती सर्प स्टाउट सँड स्नेक सोमवारी आढळून आला। याची माहिती सर्पमित्र शिवा सोनोने यांना देण्यात आली। त्यांनी घटनास्थळ गाठून सापाला पकडले। सदर हा साप अत्यंत दुर्मिळ व निमविषारी असून तालुक्यात पहिल्यांदाच त्याची नोंद झाली आहे। जाडरेती सापाला सोमवारी नांदगाव खंडेश्वर लगतच्या जंगल परिसरात सोडून देण्यात आले। या प्रसंगी सर्पमित्र शिवा सोनोने, सर्पमित्र निखिल मुके, धनंजय सोनोने, संदेश वासनिक, गणेश केळझरकर उपस्थित होते। मित्रांनो, मी तुमचा मित्र सर्पमित्र शिवा सोनोने, नांदगाव खंडेश्वर। तर मित्रांनो, आपल्याला काल संध्याकाळी 7 वाजता योगेश दादा खंडार यांच्या शेतामधून एक कॉल आलेला होता आणि आम्ही तिथं जाऊन सापाला पाहिलं तर हा अतिशय दुर्मिळ साप आहे, जे आपल्या नांदगाव खंडेश्वर तालुक्यामध्ये सहसा आढळून नाही येत। तर मित्रांनो, याचं जाडरेत नाव आहे। तर अतिशय दुर्मिळ साप आहे। याचं खाद्य उंदीर, पाला आणि बेंडूक असे आहे। तर माझ्या संघ अवेलेबल आहे सर्पमित्र निखिल मुके, नांदगाव खंडेश्वर। तर आमच्या नांदगाव खंडेश्वर तालुक्यामध्ये फर्स्ट टाइम आम्ही हा साप पकडलेला आहे। तर आम्ही काहीच वेळात ह्या सापाला निसर्गाच्या साहित्यामध्ये सोडून देणार आहे। तर मित्रांनो, मी तुम्हाला सांगू इच्छितो की नांदगाव खंडेश्वर तालुक्यामध्ये कोणताही साप व वन्य प्राणी निघाल्यास तुम्ही सापाला मारू नका। आमच्याशी तुम्ही संपर्क साधा। जय हिंद, जय महाराष्ट्र।